आज आपल्याकडे आला आहे ओप्पो N3 फ्लिप डिस्प्ले चेंजिंगसाठी आलेला आहे. तो आता आपण डिस्प्ले चेंज करणार आहेत. डिस्प्ले चेंज करण्याची प्रोसेस बघा पुढे. आता डिस्प्ले व्यवस्थित काढायचा, बॉडी क्लीन करा. बॉडी क्लीन केल्यानंतर त्याला साईडने टेप लावा. टेप लावला कसं डिस्प्ले पूर्णपणे पॅक राहतो. बघू शकता. डिस्प्ले नवीन चेक करताना आधी स्ट्रीप चेक करा एकदा, कारण डिस्प्लेची स्ट्रीप बऱ्याच वेळा कट झालेली येते, त्यामुळे चेक करत जावा. व्यवस्थित फिटिंग होत आहे का ते बघण्याआधी डिस्प्ले लावला आहे आपण. आता ग्लू लावून आपण पॅक करूयात. ग्लू बघू शकता कशा प्रकारे लावायचा, आणि तो ग्लू लावताना कमी प्रमाणात लावा. साईडचे लॉक लावून घ्या. साईडचे लॉक व्यवस्थित लावा. साईडचा पट्ट्या लावताना अशा लावा, कारण सगळ्यात सोपी पद्धत ही आहे आणि व्यवस्थित बसतात. अशा प्रकारे लावून आता साईडला टेप लावा. रबर बँड यूज करू नका. अशा प्रकारे टेप लावा तुम्ही, हे बेटर पडतं. बघू शकता आपण. आता गोष्टी शिकण्यासाठी फॉलो करा आपल्या पेजला, श्याम मोबाईल शॉपी रावेत.